श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपले देवघर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नसले तर ते घरातील सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा, शांतता आणि समाधानाचे एकमेव केंद्र असते. म्हणून अनेकांना प्रश्न पडतो की देवघर कसे असावे, कोणत्या दिशेला असावे, कोणते देव आपल्या देवघरात असावेत, किती मूर्ती ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराविषयी संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्या अगोदर या व्हिडिओला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल आणि शेअर केले नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लगेच बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता, तरच या देवघराविषयी संपूर्ण माहिती समजेल. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. घरात देवघर असणे का महत्त्वाचे आहे? घरात देवघर असल्याने मनाला शांतता मिळते. घरातील वातावरण प्रसन्न राहते. का तर देवघर घरात असल्यामुळे व दिवसाची सुरुवात कशी सकारात्मक व प्रसन्न अशी होते. नेहमी लक्षात असू द्या की देवघर हे ईशान्य दिशा किंवा उत्तर व पूर्व दिशा ठिकाणीच ठेवायला पाहिजे. देवघरासाठी ही दिशा सर्वात शुभ मानली जाते. जर तुमच्याकडे ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर काय करायचं, तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाही देवघर ठेवता येते. नेहमी पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघर कोणत्या ठिकाणी देवघर ठेवू नये, तर बघा, बाथरूमच्या समोर किंवा टॉयलेटच्या भिंतीलगत देवघर ठेवू नये व स्वयंपाकघरात गॅसजवळ देवघर ठेवणे टाळावे. त्याचबरोबर बेडरूममध्ये देवघर ठेवणे टाळावे. त्याचबरोबर जिन्याखाली देखील देवघर ठेवू नये व जमिनीवर देखील थेट देव ठेवू नये. देवघर कसे असावे, तर देवघर मोठे असणे आवश्यक नाही, पण ते स्वच्छ, शांत, नीटनाटके आणि पवित्र असावे. देवघर लाकडी, धातूचे किंवा स्वच्छ कपाटाच्या स्वरूपात असू शकते. देवघरावर जास्त गर्दी नसावी. दिवा, अगरबत्ती, घंटे, आरतीची थाळी, पाणी, फुले यासारखी स्वतंत्र जागा असावी या ठेवण्यासाठी. त्याच्यावर जास्त गर्दी करू नये. देवघरात पुरेशी हवा आणि प्रकाश असणे खूप फायदेशीर असतं. अशा ठिकाणीच देवघर ठेवावे. नेहमी देवघराचा रंग हा पांढरा, क्रीम, हलका पिवळा, हलका गुलाबी किंवा चंदना सदृश शांत रंग असावेत. खूप गडद किंवा काळपट रंग टाळावेत. घरात कोणते देव असावेत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अन्नपूर्णा देवी, स्वामी समर्थ, महालक्ष्मी माता, कुलदैवत, श्री गणपती, बाळकृष्ण. सर्वात आधी कोणता देव असावा, तर सामान्यतः श्री गणपती हे विघ्नहर्ता मानले जातात. त्यामुळे अनेक जण देवघरात सर्वप्रथम गणपती ठेवतात. त्यानंतर आपली कुलदेवी म्हणजेच इष्टदेवतेला खूप मान आहे. जास्त देवघरात एकसारख्या मूर्ती ठेवू नयेत. एकच मूर्ती ठेवायची आणि ती पण उंचीला जास्त मोठी अशी ठेवू नये. खराब मूर्ती, जास्त उंचीची मूर्ती देवघरात ठेवू नये. तुटलेली मूर्ती ठेवू नये. घरात अशा मूर्त्या ठेवू नये. देवघरात नेहमी या वस्तू असाव्यात. कोणत्या असाव्यात, तर पाहू शकतायत. घंटी असावी, दिवा, समई, अगरबत्ती, धूप, कापूर, हळदी, कुंकू, फुले, जपमाळ, स्वच्छ आसन. अशा प्रकारे या सर्व वस्तू आपल्या देवघरामध्ये असल्याच पाहिजे. देवघरात फाटलेला किंवा खराब फोटो, तुटलेला फोटो हे काही ठेवता कामा नये. हे ठेवायचे नाही. कोमजलेले जुने फुले, वापरलेली अगरबत्ती, काडी, राख, कचरा देवघरात ठेवू नये. त्याचबरोबर देवघराच्या ड्रॉवरमध्ये कधीही पैसे, कागदपत्रे, औषधे, पावत्या अशा ठेवू नये. देवघरात रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा.
नेहमी देवपूजा करायच्या अगोदर आपण आपल्या देवघरात प्लस सगळ्या ठिकाणी गोमूत्र शिंपडूनच आपण देवपूजेला सुरुवात करावी. नेहमी लक्षात असू द्या, आपल्या घराची जी जागा आहे ती स्वच्छ अशी असावी. तिथे खूप घाण वगैरे असे नसावी. ती ईशान्य, तुम्हाला सांगितलं ईशान्य दिशा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाही देवघर तुम्ही ठेवू शकता. आणि बेडरूममध्ये देवघर कधीही ठेवू नका. त्याचबरोबर तुम्ही असे टांगलेले, काही ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम असतो म्हणून टांगलेले देवघर ठेवतात. सहसा तसे देवघर ठेवू नये. सागवानाचं झालं, संगमरवरीचं देवघर झालं, अशा प्रकारचे देवघर तुम्ही ठेवू शकता. देवघरात जे देव आहेत ते जास्त उंचीचे, जास्त हाईटचे देव नसावेत. नेहमी आपली कुलदेवी, बाळकृष्ण, गणपती अशा प्रकारचे आपण देव आपल्या देवघरात ठेवू शकतायत. जर खरंच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.